हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. आईची प्रतिमा माझ्याकडे चांगली करण्यासाठी तू खोटं बोलतेस. खोटं? मी तुमच्याशी खोटं का बोलेन? आई मला माफ कर, पण मी तुझ्यासारखा आदर्शवादी विचार नाही करू शकत. की पैशांच्या कमतरतेमुळे माझ्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. विशालकडनं अरोरा साहेबांची केस समजून घे. माझ्या मते हे काम तुझ्याशिवाय नाही होऊ शकत. तिला तर फक्त असं वाटतंय की जर तृष्णाताईने अपूर्व जिजूंना तुमच्या वडिलांबद्दल सांगितलं नसतं तर ना हे लग्न मोडतं आणि ना हे सगळं घडलं असतं. बिचारी कल्याणी, खूप वाईट झालं तिच्या बरोबर. आलो तर आपण तिच्या आनंदात सहभागी व्हायला, पण सहभागी झालो तिच्या दुःखात. आणि आई पूजा लहानपणी जशी होती तेव्हा तिला बघून असं नाही वाटायचं की पुढे जाऊन आंटीजींच्या विरोधात ती एवढं मोठं पाऊल उचलेल. पण तिने तर मर्यादाच ओलांडली. एकदाही तिने आंटीजींबद्दल विचार नाही केला की त्यांच्या मनावर काय परिणाम होईल. बिंदिया, पैशात खूप ताकद असते. चांगल्या चांगल्यांचं मन डोलावतो तो. आणि ती पूजा तर अजून लहान आहे. पण आई, मला वाटतं की अपूर्व तसा नाहीये. कदाचित त्याला पैशांचा इतका मोह नसेल. अपूर्वसाठी मी खूप खुश आहे. बिचाराने आपलं बालपण खूप गरिबीत घालवलंय. आणि आज त्याच्याकडे सगळं आहे. त्याच्याकडे इतका पैसा आहे की तो काहीही करू शकतो. आणि कल्याणी सांगत होती की आता त्याचा पगारही खूप वाढलाय. हो आई, सगळंच तर आहे अपूर्वकडे. पैसा, गाडी, घर आणि एक चांगली नोकरी. तुला माहितीये बिंदिया, जेव्हा तू लहान होतीस ना तेव्हा ही कल्याणी आपल्या घराजवळ राहायची. हो काय? आणखीन एक गोष्ट. एक दिवस तर कल्याणीने बोलता बोलता तुझ्या लग्नाची बोलणी केली होती. तेव्हा आपल्याकडे खूप पैसा होता आणि हे लोक खूप गरीब होते. तेव्हा मला वाटलं की मी माझ्या मुलीचं लग्न अशा घरात तर नाही करू शकत ना, जिथे ना राहायला चांगलं आहे, ना खायला, ना घालायला. पण आज तर सगळंच बदललंय. मला माहित असतं तर. तू पूर्वी कधीच ही गोष्ट सांगितली नाही साई. काय सांगितलं असतं मी बिंदिया? किती वर्ष झाली कल्याणीला इथे येऊन. आणि हळूहळू तुझे वडील पण वाईट संगतीचा शिकार झाले. आपण कर्जाखाली दबून गेलो. बस मी तर घरच्या त्रासामध्येच अडकून राहिले आणि मी कल्याणीला विसरले.
पण आज इथे आले तेव्हा सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होत आहेत. तेव्हा जर तू त्यावेळी या लग्नासाठी कल्याणी आंटीला मान्यता दिली असतीस आई, तर आज कदाचित बिंदिया, वेळेच्या आधी नशिबापेक्षा जास्त कोणालाच नाही मिळत. कदाचित अपूर्व तुझ्या नशिबातच नसेल, म्हणूनच असं झालंय. येईल, माझी पण चांगली वेळ येईल आई. आणि माझं नशीब सुद्धा मी स्वतःच बनवणार. इतक्या सहजपणे मी माघार नाही घेणार. म्हणजे समजून जाशील आई. एक दिवस सगळं समजून जाशील. हे घे. पार्वती, आज 7वीतल्या मुलांची स्कॉलरशिपची एक्झाम होती आणि मला पूर्ण विश्वास आहे की आपल्या शाळेतल्या मुलांचं सिलेक्शन नक्की होईल. जितकी तुम्ही तुमच्या शाळेतल्या मुलांची काळजी घेता, त्यामुळे त्यांचं भविष्य तर चांगलंच असणार आहे. पार्वती, माझी इच्छा आहे की मी आयुष्यात असं काही काम करून जावं ज्यामुळे शाळेतल्या मुलांना खूप प्रेरणा मिळेल. आता तुम्हाला काय करायचंय बाबा? बस असंच तुझ्या आईशी शाळेबद्दल बोलत होतो. माहितीये बाबा, आज मला कोण भेटलं होतं? कोण? विराज. तुझ्याशी काही बोलत होता का? हो, आम्ही थोडा वेळ बोललो. विराजनेच मला सांगितलं की त्याला आणि शकुंतला काकूंना माहितीच नव्हतं की विशाल आणि पूजा अशा पद्धतीने लग्न करणार आहेत. जर त्यांना ही गोष्ट माहिती असती तर त्यांनी हे लग्न होऊच दिलं नसतं. मला वाटतं की त्या घरामध्ये फक्त ते दोघेच समजूतदार आहेत, पण कदाचित त्यांचं कोणच ऐकत नसेल. नाही बाबा, असं काही नाहीये. दीनानाथजींच्या बिझनेसची सगळी जबाबदारी विराजवर आहे. आणि एवढंच नाही तर तो कमकुवत लोकांचा गैरफायदाही घेत नाही. त्या लोकांना तर भुवनेश भाऊंबद्दल माहीतच असेल ना? हो आई, विराजला या गोष्टीचं खूप दुःख आहे की विशाल आणि पूजाच्या अशा पाऊल उचलण्याने एवढी मोठी घटना घडली. आणि त्याला पश्चातापही होत होता. जेव्हा घरातली लहान मुलं असा विचार न करता मोठी पावलं उचलतात, तेव्हा घरातल्या मोठ्यांना लाजिरवाणं व्हावं लागतं. म्हणूनच म्हणतात की मोठे जे करतात ते बरोबरच करतात. पण पार्वती, तुला काय वाटतं? तू आकांक्षाबरोबर जे काही केलंस ते चांगलं केलंस? मी काय केलं? पार्वती, तूच तिला काम सोडण्यासाठी भाग पाडलंस. तिचं काम करण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलंस. मी तिचं काम करण्याचं स्वातंत्र्य नाही हिरावलंय, परंतु ते काम करण्यापासून रोखलंय ज्यामुळे तिच्या जीवाला धोका आहे. पण पार्वती, बाबा, जर आईच्या मनात नाहीये की मी हे काम करावं तर मी नाही करणार. आणि तोपर्यंत नाही करणार जोपर्यंत आई स्वतः मला सांगत नाही. सुकन्या आमच्या कन्या. पण दादा,
तुला मला सांगावंसं नाही वाटलं? तू मला न सांगताच, दादा मी या घराची मुलगी आहे, ते माझेही बाबा होते. ठीक आहे दादा, मी हे घर सोडून जाते आणि तोपर्यंत परत येणार नाही जोपर्यंत तू मला घ्यायला येत नाहीस. अपूर्वा, चला आणि झोपा. खूप रात्र झालीये. तृष्णा, मला झोप नाही येते. तू जाऊन झोप, मी नंतर जाऊन झोपेन. अपूर्वा, तुम्ही असे जागे राहिलात तर तुमची तब्येत आणखीन खराब होईल. तृष्णा, तू माझी चिंता नको करूस. मला काही नाही होणार आहे. तू जाऊन झोप. अपूर्वाशी बोलायची ही खूप चांगली संधी आहे. अपूर्वाशी मी अशाच गोष्टी करेन ज्याने त्याला फार बरं वाटेल. हीच संधी आहे विंध्या, अपूर्वाचं लक्ष स्वतःकडे खेचायची. अपूर्व, बिंदिया, तू जर तुला वाईट नसेल वाटणार तर मी तुझ्याशी थोड्या वेळ बोलू शकते का? बोल. मला माहित आहे की आता मी काही बोलले ते तुला नाही आवडणार, पण काय करू, न बोलता माझ्याने राहवतही नाहीये ना. काय? अपूर्व, तुला लक्षात असेल किंवा नसेल, पण पूर्वी आपण शेजारी राहायचो. आपलं एकमेकांच्या घरी येणं जाणं असायचं. म्हणूनच मी तुला, पूजाला आणि अंकल आंटीना खूप चांगलं ओळखते. अपूर्व, मला माहिती आहे की तुझ्याबरोबर जे काही झालंय ते चुकीचं होतं. आंटीनी जे काही केलं ते बरोबर नाही केलं. त्यांनी तुझ्यापासून काही लपवायला नको होतं. शेवटी तू या घरचा सदस्यच नाही तर त्यांचा मुलगा सुद्धा आहेस. हीच तर गोष्ट मला सुद्धा सतावते की की का आई माझ्याशी अशी वागली. तृष्णाशी अशी का वागली ती? माझ्यापासून एवढं मोठं सत्य का लपवलं? का? असं असू शकतं की हे लपवण्यामागे आंटीचा काही हेतू असेल, किंवा तृष्णानेच ही गोष्ट त्यांना लपवायला सांगितली असेल. सुकन्या, आमच्या कन्या. असं असू शकतं की हे लपवण्यामागे आंटीचा काही हेतू असेल, किंवा तृष्णानेच ही गोष्ट त्यांना लपवायला सांगितली असेल. काही असो अपूर्व, मला वाटतं की तू त्यांना माफ केलं पाहिजे. नाही, मला तू चुकीचं नको समजू. मी तर फक्त म्हणून सांगत होते कारण तू या घराचा मालक आहेस. या घराची जबाबदारी आता तुझ्यावर आहे. त्यामुळे तुला तुझं मन मोठं करावं लागणार. आंटीजींना तर आता तुझाच आश्रय आहे.
म्हणून मला वाटतं की तू त्यांच्या अशा वागण्याला माफ केलं पाहिजे. म्हणून तू त्यांच्याशी असं नाही वागलं पाहिजे रे. खरं सांगू का बिंदिया, मला पण नाही असं वाटत की मी आयुष्य असं वागलं पाहिजे. पण काय करू, जशी आई माझ्या समोर येते तशी लगेचच मला बाबांची आठवण येते. आणि मग तिथूनच सगळं बिघडायला लागतं, हो ना? ठीक आहे अपूर्व, तू आता स्वतःसाठी थोडा वेळ घे. तू ना अंकल बद्दल आणि ना आंटी बद्दल विचार करूस. काही वेळा करता फक्त स्वतःबद्दल विचार कर आणि स्वतःचं लक्ष कामावर लाव. मग बघ हळूहळू कसं सगळं तुझ्यासमोर साफ होत जातं. मग तुला कळून चुकेल काय योग्य आहे आणि काय नाही, तुला काय करायला हवं आणि काय नाही करायला हवं. मला वाटतं बिंदिया तू अगदी योग्य बोलतेस. मला स्वतःसाठी थोडा वेळ दिलाच पाहिजे. चल आता तू जाऊन झोप, नाहीतर उद्या ऑफिसला जाताना तुझं डोकं दुखेल. थँक्स बिंदिया. थँक्स कशासाठी अपूर्व? तुझ्याशी बोलून माझं मन खूप हलकं झालं बिंदिया, त्याच्यासाठी. मी तर फक्त तेच बोलले जे माझ्या मनाने तुला सांगायला सांगितलं होतं, बस. सुकन्या आमच्या कन्या. हा घ्या, तुमच्यासाठी चहा आणलाय. हा हे घे. अरे अपूर्व बेटा, ये तू पण चहा घे. नको नको आंटी, मला लेट होतो. बहुतेक अपूर्वचा मूड आज ठीक आहे. मलाच त्याच्याशी बोलायला सुरुवात केली पाहिजे. अपूर्व, ऑफिसला जातोयस? अजूनही तुझा राग थंड नाही झाला का? मी रागावलो नाहीये. अपूर्व, तुझे वडील आता या जगात नाहीयेत आणि जाता जाता ते सांगून गेले होते की आपण पूजाला माफ करावं. आणि बेटा, मलाही असं वाटतं की पूजाला घरी बोलवावं आणि तिला माफ करावं. का माफ करू मी पूजाला? तुला वाटतंय म्हणून की बाबांनी सांगितलंय म्हणून करू? आजपर्यंत तर कधी बाबांचं म्हणणं ऐकलं नाहीस आणि आता ते गेल्यावर ते ऐकण्याचा ढोंग का करतेस? का आई? अपूर्व, तुम्ही यासाठी पूजाला माफ करा, कारण तीच बाबांची शेवटची इच्छा होती. आणि आईंना वाटतं की बाबांची शेवटची इच्छा पूर्ण व्हावी. जिवंत असताना तर कधी त्यांची काळजी नाही केलीस तू, आता त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं ऐकायचं नाटक करतेस. आणि आई ऐक, मी पूजाला कधीच माफ नाही करणार आहे, कारण तिने आपल्याला धोका दिलाय. आणि जो माणूस माझा जाणता विश्वास तोडेल ना, त्याला मी कधीच माफ नाही करणार.
हे बघ अपूर्व, तुझा राग तुझ्या जागेवर ठीक आहे. मान्य आहे पूजाने चूक केली आहे, पण तिला क्षमा न करता तू तिच्यापेक्षाही मोठी चूक करतोयस. हे बघ अपूर्व, भाऊजी तर आत्ता आपल्यात नाहीयेत. जर ते काही बोलून गेलेत ते पूर्ण करणं तुमची जबाबदारी आहे. जर तुम्ही ते पूर्ण नाही केलं तर त्यांना वाटेल त्यांच्या जाण्यानंतर तुमच्या मनात त्यांच्याविषयी आदरच नाहीये. नाही नाही आंटी, असं तर काहीच नाहीये. मी बाबांचा आजही आदर करतो आणि मी त्यांच्यासाठी काही करायला तयार आहे. तर याचसाठी तू पूजाला क्षमा कर. अरे सख्खी लहान बहीण आहे तुझी, तिला तुझी गरज आहे आता. ठीक आहे आंटी, जर तुम्ही सांगताय तर मी पूजाला माफ करायला तयार आहे. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.